श्री विश्वजीवन ग्रंथ अध्याय 28. ओम नमो भगवते आदिनाथाय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. योगेश्वराय नमः. नमो नंगे स्वामी. जय जयाजी सद्गुरुनाथा. नंगे स्वामिया कृपावंता. दीनानाथा पाळीसी भक्ता. भगवंता तुझी एक. धन्य नंगे स्वामी दातारा. कृपा ज्ञानाची या सागरा. तुझ वीण नसेची दुसरा. तारक जगी. पतित पावन नाम तुझसी. पापीयांचा उद्धार करीसी. भक्ता सुखविती अंगे कष्टसी. दयाळा नंगे नाथा. अवतार तुझा भक्ता कारणे. मानव धर्मा जगी स्थापणे. भक्ता लागी सुख दुःख भोगणे. परी सुख दुःखा वेगळा. देह नसेची मुळी तुझला. भक्ता लागी सगुण झाला. देहामधुनी घडामोडीला. अहर्निश करीतोसी. जगामध्ये युग बदलवीसी. नियम मर्यादा घालूनी देसी. जनघातक मूळ उपटसी. भक्ता कारणे. नंगे स्वामी गुरु समर्था. शरण चरणी ठेवणी माथा. देह ज्ञान वदावे तत्वता. कृपा करुणी. नाथ बोलती स्वयं प्रेरणी. विश्वनाथा अंतरी कुणे. जना लागी ज्ञान वदने. विश्वजीवन ग्रंथी. देह जाणा जणू घड्याळ. मशीन केली शीर कमळ. नाभिस्थानी मुख्य मूळ. काटे त्रिगुणाचे. देह घड्याळ घ्यावी माहिती. नेत्रपुरी लहान वस्ती. नागपुराची अजब शक्ती. समजेना गुरुविण. श्वासोच्छवास येणे जाणे. पिंड ब्रह्मांड तयाचे ठाणे. सर्व भूती राही जीवपणे. जाणा ओहम सोहम. योगाभ्यासी जगी जे ज्ञानी. शोधुनी पाहिला देह त्यांनी. माप केले सेकंदापासूनी. ओहम सोहमचे. तासी 3600. निशी दीन 24 तासे. 86,400 सेकंद गणती. 21,600 जप ओहम सोहम समरसे. 24 तासी योगी आसी दिसे. अभ्यास केलिया. स्थूल सूक्ष्म कारण. अणुरेणूपेक्षा लहान. सेकंद मिनिट काटे 2. मुख्य तास काटा. देह घडी बनला सार. देहामध्ये तो अवतार. ओहम सोहम प्रत्यक्ष ईश्वर. आत्मा वायू. आत्मा वायू योग कला. देहामध्ये संचरला. प्राण आत्मा नावतयाला. ज्योतीची ज्योत. आरक्त वर्ण शुभ्र सावळा. नवरंगाची सर्व कळा. त्रिगुण आत्मा रंगा वेगळा. मुख्य दैवत. ज्योत लागली नाभी कमला. आत्मज्योत प्रकाश फला. ज्ञान इंद्रिय मुक्त झाला. योग सार. सारासार ज्ञानमूर्ती. नेत्रबिंदू प्रकाशती. त्रिगुणांच्या लागती ज्योती. ज्ञान प्रकाश. प्रकाश रूप एक भावना. मन इंद्रिय बोध कारणा. सम सृष्टी भरली नयना. लीनभूती. पंचतत्व पंच प्राण. सप्त धातू मन पवन. रस ओतिला ब्रह्मज्ञान. होई विदेही. गुरु कृपा झाल्या अंतरी. निमग्न राही ईश्वरी. मुक्त तोची जाणा संसारी. सार्थक जन्माचे. सद्गती सर्व जीवन. देहात नंगा भगवान. कर्म करीतो स्वयंपूर्ण. ओळखी नसे. नंगे स्वामीच ईश्वर. ज्याचा तोची अवतार. तोची जाणा परात्पर. सार अवघा. सारा सार करा विचार. आत्मज्ञान भरला सागर. नाथ नंगे स्वामी थोर. विश्वनाथासी. कृपे दिली जीवन कला. आत्म्यात आत्मा ठेवणी गेला. ज्ञानयोग देही साठविला. स्वयंभू. स्वयंप्रकाश अंधार घरा.
श्वासोच्छवास योग खरा. अंधार प्रकाश एक करा संधी काल. प्रकाश अंधार एक रूप तेव्हाची कळे आपोआप. दीन रजनी स्वरूप योगा परी. प्रकाश अंधार निशी दीन दोन असती परी समान. कैसे म्हणावे थोर लहान श्रेष्ठची कर्मा परी. ओहम सोहम रात्रंदिवस येणे जाणे हृदयास. नित्य कर्म अहर्निश आळीपाळीने. ज्ञान समाधी मिनिटे 16 प्रकाश दिसे घन निळा. तेव्हाची उघडावा डोळा सोज्वळ ज्योत पाहुनी. ज्योती प्रकाशची गुरुचरण ज्योत दिसता करावे स्मरण. तेव्हाच करीती रक्षण सद्गुरु स्वामी. गुरु वासुनी ज्योत पाहता वेळे होती ज्योती दिसता. परिशिष्यासी ज्ञानदाता गुरु देई अनुभव. निशी दिनी 24 तासात 21,600 जपसंख्या सहज हृदयात नियम सर्वभूती. 24 तासा गणित केले शून्यामध्ये सर्वची मिळाले. बेरीज करिता कळूनी आले पूर्णतत्व. करणाप्रती महाकारण तेजोमय गुप्त ध्यान. ध्यानामध्ये स्वयं ज्ञान लाधे गुरु कृपे. नागपूरसे झाले माप ओहम सोहम सर्वची रूप. रूपामध्येच होती आरूप रूपवायूचे. पिंड ब्रह्मांड रूप व्यापिले त्रिगुणा परी राही वेगळे. प्राणदैवत कोणा न कळे अलक्ष निरंजन. निरंजन सगुणाचा सार मूळ माया आधी ओंकार. सगुण निर्गुण निराकार निरंजन सर्वची. सगुण सार सर्व देहासी पंचतत्वे वसले रूपासी. कळे ज्ञान हे जयासी योगी धन्य जाणा. 5-25 गुण कर्म 6-36 पिंड धर्म. त्रिगुण आत्मा एक वर्म स्वरूप तयाचे. वाचा बोले रसाळ वाणी ज्ञानियामध्ये स्वयं ज्ञानी. बोल बोले सदा उन्मनी देही विदेही रूपे. भूत भविष्य वर्तमान कळूनी येई सर्वही ज्ञान. तोची योगिया धन्य पूर्ण जगामध्ये. त्रिगुण आत्मा झाला बाळ वाचे बोले बोबडे बोल. बोल बोलता ज्ञान सखोल कर्म त्रिगुणाचे. ज्ञानयोगी सगुण साकार नंगे स्वामी योगेश्वर. उन्मनी विदेही अवस्था सार वस्ती डभे गावी. वायू ब्रह्म निर्विकार अंजनीचा तो कुमार. वायू आत्मा ईश्वर हनुमंत जाणा. विश्वजीवन काया त्यासी वायू अग्नी पाणी एकत्रेसी. स्वयं ध्वनी उमटे वाचेसी होई उच्चार. वाचेचा होई परिवार दंत दाढा जिव्हाची सार. जिव्हे अग्री बोल मधुर उमटे ध्वनी. उच्चाराचा प्रगटे ध्वनी कर्णद्वार ऐकती ज्ञानी. संचार होतो अंतःकरणी मन करवी कर्म. इंद्रियाधिपती मन राजा सर्व इंद्रिये त्याची प्रजा. इंद्रिया करवी करी स्वकाजा वाटे जैसे. आनंद होई सर्व देही बुद्धी कर्मा ज्ञान लवलाही. स्वरूप रूप देही पाही विचार सार. मनबुद्धीचा सदा विचार 10 इंद्रिये त्याचे सापर. शोध करीती वारंवार सुखासाठी. क्षणोक्षणी विचार करावा विकल्प सोडूनी बोध बरवा. संकल्पीच वृत्ती मुरवा दमन इंद्रियासी. 10 इंद्रियासी बोध करा मन बुद्धी आवरूनी धरा. इंद्रियात इंद्रिये 12 व्हावे मीलन. भृंग कमल श्वास परी वायू रूप सर्व शरीरी. 10 इंद्रिया भोग करी प्रगती देह रूप. रूप आरूप जीवन कला
योगियांच्या पडली डोळा. नेत्रबिंदू प्रकाश वेगळा, साराचा सार. सारासारी विचार मोठा, मनबुद्धी अहंकार खोटा. कोणाचाही चालेना ताठा, स्वरूपासी. आत्मस्वरूप स्वसत्ते देही, करी घडामोड सर्वही. देहीच पाहुनी सर्व मही, करी अवतार कार्य. देहाकाशी अगणित तारे, चंद्र सूर्य मुख्यची खरे. गुरुत्वाकर्षणे पृथ्वी फिरे, सर्व ब्रह्मांडी. पृथ्वी गोलार्ध जीवन, शून्य तारा स्वरूप जाण. शून्यात शून्य ब्रह्मज्ञान, गगन वेढिले. गगन कैलास शिवमूर्ती, अभ्र शुभ्र तेथे वसती. मन मोक्ष ठेवा चित्ती, तारा ध्रुवाचा. तारे तारे लंबायमान, गणित केले परिपूर्ण. आकाश वायू एक जाण, रूपा एवढे. एक रूप त्रिगुण मूर्ती, दृष्टी पडे सहज गती. विराट आहे त्याची शक्ती, स्वर्ग मृत्यू पाताळा. ध्यानी बैसले रूप मौन, चंद्र सूर्य मध्ये ठिकाण. दीपराग योग संधान, राग रागिणी. काया त्यांची पहा नयना, राग रागिणी आना ध्याना. रंग भरा पूर्ण लोचना, ऐका गायन. गणगंधर्व त्यांचे गायन, ऐकत बैसले योगी जन. बोल बोलती सर्व ध्यान, त्रिभुवनी पूर्णपणे. 7,90,00,000 तालसुरासह येई साक्ष. वाद्यनाद ऐका प्रत्यक्ष, गायन कला. जपी तपी संत मुनी, ऐकत होते सर्व ध्यानी. ध्यान करिता भूल मनी, पडला विसर. काम क्रोधा विसरा मनी, ऐकू येतो आपुले कानी. ध्यान लावा सद्भावानी, कळे वेद रहस्य. 60 कोटी कुलदैवत, सभा वैसली ज्ञानगुप्त. मनमोहिनी मुद्रेत, मोहिले देवही. नारद मुनी गण गंधर्व, सर्वा भोवती फिरे माव. सर्व म्हणती देव देव, सारा सारी. एक विचार सार झाला, ध्यान मुद्रा योग चढला. त्रिकुट शिखरी दृष्टी त्याला, व्यक्ती अव्यक्ती. कर चोडूनी जाई शरण, सद्भावे करी स्मरण. पुराण श्रवण बोध ज्ञान, नित्य वाढवी. स्नान संध्ये नियम ठेवावा, पूजा अर्चनी भाव धरावा. सत्कर्मीच योग आणावा, गुरु कृपा होई. पूर्ण कृपा गुरुची झाली, देह माया गुप्त केली. सत्संगी श्रद्धा जडली, गुरु सामर्थ्य. गुरु शिष्य दोघे जण, परंपरा सांगती पूर्ण. मागे पुढे एकच जाण, समान दोघे. हठयोगी आणि राजयोगी, समान दोघेही श्रेष्ठ जगी. मनापासूनी असती त्यागी, कार्या भगवंताच्या. राष्ट्र सेवा ईश्वरी भाव, दोघासी असे मनी हाव. दोघेही घेती सदा नाव, भगवंताचे. राजयोगियासी जन मानिती, हठयोगियाची पाहुनी शक्ती. स्त्री पुरुष तयासी वंदिती, दोघेही समान. राजयोगियासी लक्ष्मी प्रसन्न, हठयोगिया अंगी शक्ती पूर्ण. स्थान थोर भेद नसेची जाण, श्रेष्ठ जगी दोघेही. लक्ष्मीकांत मुद्रा राजयोगिया, हठयोगिया सर्व शक्ती काया. जन सुखी करणे हीच माया, दोघासही. सर्वांचे जणू जीव प्राण, अर्पुनी भावे तन मन धन. आज्ञा पाळिती श्रद्धा पूर्ण, सेविती दोघासही. अल्पज्ञानियासी न कळे योग, प्रारब्धा वीण नसेची अंग. प्राप्त होई केल्या सत्संग, योग येई पुढे. ऐसे साधावे साधन, योगाभ्यासी शांत मन. तेव्हाच कळे योग ज्ञान, गुरु कृपे.
गुरु कृपा होता जरी, साधने होई झडकरी, योगाभ्यासी अधिकारी श्रेष्ठ जाणा, जीवन अमृताचा पाझर, ज्ञान गंगेचा वाही पूर, आत्मसुख दयासागर, कुंडली वाचा, वाचा वाचा स्वरूपासी, स्वरूप नाम देहासी, देही विदेही रूपासी, नाम दोन, देही विदेही नाम दोन, जीव शिव म्हणती जाण, ओहम सोहम मुख्य भगवान, देहू गावचे, देहामध्येची सर्व कळा, सगुण सार स्थापिला गोळा, पिंड ब्रह्मांडा राही वेगळा, आत्मा ईश्वर, ईश्वर स्वरूप नाम देहाचे, ओहम सोहम मूळ तयाचे, खंडन करिता ज्ञान साचे, येई अनुभव, चार नाड्या मुळा कारण, इडा पिंगला सुषुम्ना जाण, कुंडलिनीची ज्योत पूर्ण, प्रकाशित ज्योती, ज्योती प्रकाशे रूप पाहता, सगुण निर्गुण नसे चित्ता, निरंजन जरी म्हणता परी वेगळाची, चार नाड्यांचा मार्ग कठीण, सहस्त्र इंद्रियांचे दमन, 72,000 विलीन, श्रेष्ठ चतुर्थची, इडा डावी जाना चंद्रस्वर, पिंगला उजवी स्वर भास्कर, योगा लागी सुषुम्ना थोर, ज्ञानी खून सांगती, इडा पिंगला होती नष्ट, तेव्हाची सुषुम्ना होई प्रगट, स्पष्ट दिसे रस्ता त्रिपुट, जागृत कुंडलिनी, डोमा नागची कुंडलिनी, पृथ्वी आकाशी फिरे नयनी, दिव्य दृष्टी अंधलोचनी, स्वामी नंगानाथ, नंगे स्वामी भगवंत, योगी झाले जगी अलिप्त, नाम राहिले भक्त हृदयात, जगामध्ये, जगामध्ये प्रत्यक्ष राहुनी, कळू दिले नाही जना लागुनी, धन्य योगिया तुझी करणी, गुरुदेवा, आदिनाथांचा तू नाथ, चिरंजीव अससी जगात, असुनी अलिप्त साक्षात, भक्ता लागी, अध्यायी केले कथन, भाव भक्ती योग पूर्ण, राजयोग हटयोग ज्ञान, बोध भक्तीचा, स्वयं बोल नंगे स्वामीचे, ज्ञान असे हे जनहिताचे, विश्वनाथ वदती वाचे जना लागी, पंडित आणि सखाराम, भक्ती करीती विश्वास ठाम, लिहिण्याचे करीती काम, दोघे मिळूनी, इति श्री ग्रंथ विश्वजीवन, नाथ नंगे भगवान, विश्वनाथ चरणी लीन, वदली वाणी, 28 तमोध्याय गोडहा, ओवी संख्या 105, श्रीनाथ नंगे महाराज समर्थ, श्री दत्तात्रेयार्पणमस्तु, हरे नमः हरे नमः.